मी चांगला मुलगा आहे. का बरं? बिकॉज यू बकल्ड अप. सी ते कार्टमध्ये पण मुलांना बसायला असतं आणि ते बकल अप करू शकतात. 2 मुलं बसू शकतात साईड बाय साईड. फिश इज अ गुड बॉय. नमस्कार मंडळी. हिमवादळानंतर आम्ही बाहेर पडलो आणि मला दाखवायचं होतं की सगळं बंद असतं की उघडं. तर आज आलो आहोत आपण कॉस्को. एक होलसेलचं दुकान आहे, खूप मोठी चेन आहे आणि जागोजागी आहे. मागे दिसतोय तुम्हाला मोठा टीव्ही. तिथे टीव्ही पासून इलेक्ट्रॉनिक्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं मिळतं. मेंबरशिप घ्यायला लागते. एंट्रन्सला तुम्हाला दिसतात रेडमध्ये त्या बाई उभ्या आहेत. कार्ड चेक करतात तुमचे ते बेसिकली की कॉस्कोची मेंबरशिप आहे की नाही. हा बघा, हा राईटला आहे मोठा इलेक्ट्रॉनिक्सचा सेक्शन. लॅपटॉप्स, टॅबलेट्स, आयपॅड सगळं मिळतं. आता वेळ नाही आहे ब्राउज करायला कारण आहे आमची अपॉइंटमेंट बूस्टर शॉटची. पण हा बघा माझ्या मागे दिसतोय एवढा प्रचंड आहे मेडिसिन्स सेक्शन. ऑफ द शेल्फ मेडिसिन जे म्हणतात ते इथे मिळतात. इथे आम्ही चेक इन केलं, आमचा बूस्टर शॉट घेतला, दोघांची ही अपॉइंटमेंट होती आणि आमची ग्रोसरी केली. चेक इन. सो इथे आम्ही बसलो. चेक इन केल्यानंतर त्यांनी आमचं इन्शुरन्स कार्ड बघितलेलं, आयडेंटिटी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स बघितलं. हा वेटिंग एरिया आहे. नंतर आम्हाला बोलवतील आणि आम्ही बूस्टर शॉट घेऊ. सो जेव्हा आपण इथे ग्रोसरी करतो तेव्हा इकडे बल्कमध्ये करायला लागतं कारण हे दुकान होलसेलचं आणि जे पण मिळतं ते सगळं होलसेलमध्येच मिळतं. हे बघा, हे मुलांचे वाईप्सचे बॉक्सेस होते. तोपर्यंत मी तुम्हाला हा सेक्शन दाखवते जिथे इथे आहेत आपले फेस क्रीम्स वगैरे जे असतात. हे बघा, सगळे पॅकेट्स 2-2चे येतात, त्यामुळे तुम्हाला ते 2-2चे घ्यावेच लागतात. प्राईस तर तुम्हाला दिसतेच आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमेरिकेत सगळं स्वस्त मिळतं, पण आता तुम्ही प्राइसेस बघताय आणि तुम्हाला अंदाज येईल ते स्वस्त आहे की महाग. तुम्ही ठरवू शकता आणि तुम्ही बघितले इन्कम लेवल्स काय असतात आणि खर्चही काय असतात, तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल या गोष्टी महाग आहेत की स्वस्त. तर हे बघा, क्रेशचे 5 टूथपेस्ट $15 मिळतात, म्हणजे $3 एक टूथपेस्ट आली. हे बघा, हे आहे शॅम्पूची बॉटल. एक शॅम्पूची बॉटल मिळते $6 जवळ, लगभग 5.97 म्हणजे 6 झाले राईट. आणि चालते पण तशी बरेच दिवस, पण म्हणजे सगळं बल्कमध्ये घ्यायला लागतं. त्याच्या खाली पण आहे, ती पण शॅम्पूचीच बॉटल होती. आम्ही दोघांनी ठरवलं की 2 सेपरेट कार्ड्स घ्यायच्या. परत बोल, मराठीत बोल. हे आहे मुलांचे क्रॅकर्स आणि कुकीज. हे पण मोठे मोठे बॉक्सेस येतात, मुलांना आवडतात म्हणून घेतले. ॲक्च्युली इथे बिस्किटची एवढी व्हरायटी मिळत नाही. मी नॉर्मली इंडियन स्टोअरमधून आणते कारण मुलांना आपले बॉन गुड डेज वगैरे खूप आवडतात. ते इथे कुठेच मिळत नाही. इथे फक्त ओरिओ मिळतात आणि चॉकलेट कुकीज वगैरे मिळतात. आणि हे दिसतात तुम्हाला फ्रीझरवाले सेक्शन. इथे खूप फ्रोझन फूड मिळतं, म्हणजे फ्रोझन पिझ्झा मिळतो, फ्रोझन काय काय चिकनचे ऑप्शन्स असतात, एशियन ऑप्शन असतात, डिपेंडिंग ऑन द लोकॅलिटी. काही कॉस्कोजमध्ये ते इंडियन करीज पण ठेवतात, इंडियन चिकन करी वगैरे. आमच्या इथे एवढ्या नाही आहेत, त्यामुळे आमच्या इथे तसे ऑप्शन नाही आहेत. आमच्या इथे कोरियन फूड जास्त आहे कारण आमच्या इथे कोरियन किंवा साऊथ ईस्ट एशियन लोक जास्त आहेत, त्यामुळे नूडल्स वगैरे हे ऑप्शन्स जास्त आहेत इकडे. तर हे बघा, हे सगळे फ्रोझन सेक्शन आहे. तिथे आईस्क्रीम्स मिळतात, योगर्ट्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे, असे खूप काय काय मिळतं. हे बघा, हे बाहेर पण ठेवले आहेत. ह्या पण वस्तू ज्या आहेत हे कॉफी आहेत रेडी. हे बघा, स्टारबक्सचे कोल्ड कॉफीचे असे पूर्णच्या पूर्ण बॉक्स मिळतात, म्हणजे जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा आम्ही घेतो. नंतर साखरेचे पॅकेट्स मोठे असतात किंवा शुगर फ्री घ्यायचं असेल तर ते पण खूप मोठं असतं. तुम्हाला दिसत आहेत की सगळीकडे मोठे मोठे पॅकेट्स, मोठे मोठे बॉक्सेस आहेत. म्हणजे घ्यायचं तर तुम्हाला सगळंच घ्यायला लागतं आणि डबल प्राईस द्यायला लागते, पण ओव्हरऑल तुम्हाला ते स्वस्त मिळतात जर तुम्ही रिटेलमध्ये घ्यायला लागलं तर. हा झाला फ्रोझन सेक्शन. इथून मी एक पिझ्झा घेऊन ठेवला, कॉलीफ्लॉवर पिझ्झा. जरा हल्ली खूप चालतो इकडे, तर जरा बघू म्हटलं कसा लागतो. कॉलीफ्लॉवर म्हणे सगळे म्हणतात हेल्दी आहे, तर कॉलीफ्लॉवर क्रस्टचा हा रोस्टेड व्हेजिटेबल पिझ्झा आहे $10 तो मी घेतला.
आणि ठेवला. आता बघाल तुम्ही आमच्या दोन्ही कार्ट कशा बघता बघता भरतील आणि सामान किती होईल. आणि मी तुम्हाला म्हटलं की इकडे झाडं, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, फ्रूट्स, व्हेजिटेबल, रेग्युलर ग्रोसरी सगळं, म्हणजे तुम्ही येऊन इथे काहीही घेऊ शकता. आम्ही नॉर्मली इथे रेग्युलर ग्रोसरीसाठी येतो, म्हणजे मिल्क, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि बाकीच्या गोष्टी. हे आहेत इलेक्ट्रॉनिक परफ्यूम्स, इसेन्शियल ऑइल्सचे ते इथे लावतात. हा आहे फ्रोझन सेक्शन, नॉट फ्रोझन म्हणजे फ्रीजर टाईप सेक्शन आहे. इथे दूध ठेवलं आहे, तर इथे दूध मिळतं असं गॅलन्समध्ये. हे बघा दुधाचे असे कॅन्स मिळतात आणि हे वेगवेगळे रंग दिसत आहेत, लाल, निळा, म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. 2.80चा हा एक गॅलनचा दुधाचा कॅन आहे. हा ब्ल्यू आहे म्हणजे 2% मिल्क, ग्रीन म्हणजे 1%. आम्ही रेड घेतो म्हणजे होल मिल्क. नंतर ही अंडी पण 5 का 6 डझनाचे $8.8. पहिले थोडं स्वस्त होतं, आता महाग झाला. नंतर हे वेगवेगळे फ्रोझन प्रकार आहेत खायला, म्हणजे श्रिम्पचे आहेत, चीजचे आहेत. मी लोक डिनरसाठी घेऊन जातात, म्हणजे बेक करून ते खाऊ शकतात किंवा गरम करून. नंतर हे बघा इथे श्रिम्पचे पॅकेट्स आहेत. तुम्हाला वाटेल हे श्रिम्प कुक्ड आहेत की नाहीत, पण हे श्रिम्प कुक्ड आहेत, पण याला फक्त लाईम आणि हे लावलेलं असतं, बाकी काही लावलेलं नसतं. तिखट म्हणजे जर आपल्याला हवे असेल तर घरी येऊन आपल्याला गार्लिक सॉसमध्ये ते घालून थोडे हे करायला लागतात. हे बघा सायकलसुद्धा मिळते, 280ची सायकल आहे. चला बघू कशी आहे. गिअर्ससुद्धा आहे त्याला. वा, ते पण शिमानोचे गिअर्स, म्हणजे चांगले आहेत. म्हणजे नॉर्मली कॉस्कोमध्ये ज्या गोष्टी येतात ना त्याची क्वालिटी चांगली असते आणि त्या मानाने प्राईस थोडी कमी असते. तर हे बघा हे पोलराइज सनग्लासेस स्केचर्सचे, आणि त्याच्या बाजूला त्यांचं स्वतःचं पण प्रोडक्ट असतं. कर्कलँड म्हणजे त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट असतं. तुम्ही प्राइस बघाल $30. हे बघा फिश श्रिम्प, हे बघा टायगर श्रिम्प. नंतर इथे ऑक्टोपस पण मिळतं बरं का, आणि शिंपली सुद्धा आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर त्याची मात्र चंगळ आहे. आणि इकडे व्हेजिटेबल्स महाग असतात, पण फिश पण थोडे महाग असतात, फिश श्रिम्प वगैरे. पण चिकन स्वस्त असतं. जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्हाला ते नक्की आवडेल. आणि हा आहे मोठा फ्रूट्सचा सेक्शन. हे आहे ॲपल पेर, ही साधारण $7-8. आणि हे बघा ही ॲपलची किती व्हरायटी आहे. हे दिसत आहेत $6.99, $7.49, $10.99. मी नॉर्मली तुम्हाला वाटतं चला स्वस्तातलं घेऊ, पण त्याच्यात खरंच चवीत फरक पडतो. म्हणजे जर तुम्ही स्वस्तातलं घेतलं तर ते असं थोडं एवढं क्रंची नसतं ॲपल. नंतर हा असाच एक फ्रूट्सचा सेक्शन आहे, जास्त थंड असतो हा थोडा, फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स म्हणा. म्हणजे रेग्युलर स्टोअरपेक्षा ह्याचं टेम्परेचर जास्त कमी ठेवलेलं असतं फ्रीजसारखं, त्यामुळे इथल्या भाज्या किंवा फळं खराब होत नाही. आता ही आहे सेलरी खूप हेल्दी असते म्हणून म्हटलं चला घेऊ नाश्ता करायला, कधी खायला. नंतर हे मध्ये दिसतात तुम्हाला इकडे स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज ठेवल्या आहेत. नंतर बेबी कॅरेट्सचं सेक्शन आहे. नंतर मशरूम्स आहेत. तर सगळं मिक्स ठेवलेलं आहे आणि थंड ह्याच्यात ठेवलेलं असतं, त्यामुळे खरंच थंडी असते इकडे आलं की. म्हणून मी आरुषला ॲक्च्युली बाहेर ठेवले कारण त्यांनी जॅकेट घातलं नाही आहे. पण हे तुम्हाला दिसतं इथे वेगवेगळ्या भाज्या आहेत, मशरूम्स आहेत, बेबी कॅरेट्स आहेत, ग्रेप्स आहेत. आणि ॲपलची एवढी व्हरायटी होती की मी कन्फ्यूज झालेले. मग शेवटी आम्ही चांगले फ्युजी ॲपल्स घेतले. हे बघा चेरीचे बॉक्सेस, हे पण काहीतरी $10-12 मिळतात. सीझनल असतात नॉर्मली चेरीज. आणि हे बघा हे आहेत छोटे छोटे संत्रे, टँजरीन म्हणतात त्याला, आणि लिंबू. हे बघा कांदे बटाटे खूप मोठ्या पॅकेट्समध्ये येतात म्हणून मी नॉर्मली घेत नाहीत, कारण तुम्हाला माहिती की बटाटे खराब होतात लवकर. हे बघा बटाटे आहे 7.49, साधारण 8 किंवा 9 LB, म्हणजे 4 ते 5 किलो. आणि हे बघा डाळिंबाचा अख्खा डब्बा मिळतोय $20ला, 8 LB. मग त्याच्यात हे असे येतात, जरा बघून घ्यायला लागतात, कारण लोक कधी कधी थोडे जरा बॉक्स उघडे असले ना की इकडचे तिकडे करतात डाळिंब म्हणून बघून घ्यायला लागतं मला. चला आता फळं घेऊन झाली आणि आता पुढे जाऊ. कांदे वगैरे घेतले नाहीत कारण माझ्याकडे आहे, नाही तर मी इंडियन स्टोअरमधून पण घेते कधी कधी. हे बघा साईडला कपडे आहेत. कपडे पण इथे बऱ्यापैकी असे येतात, एकदम येतात तर होलसेलमध्ये असतात. तर तुम्ही किमती बघाल तर कधी कधी आश्चर्य वाटेल. $20ला तुम्हाला चांगल्या जीन्स मिळतील. आम्ही थोडी मोठे स्टोरेजचे बॉक्सेस घेतले. बघा कार्ड किती भरली, तर ह्याचीच कार्ड बाकी आहे. हे बघा या साईडला जीन्ससुद्धा आहेत, लहान मुलांचे बुक्स, टॉईज, सगळं म्हणजे सगळंच मिळतं. म्हणजे इथे येऊन तुम्ही काय पाहिजे ते घेऊ शकता. छोट्या नाही पण मोठ्या प्रमाणात. लहान मुलांचे कपडे सुद्धा मिळतात. हे बघा सगळ्यांचे कार्ड्स अशाच भरलेले असतात.
मुलांना आता टॉय सेक्शन दिसला तर लगेच त्यांना टॉयज हवे. हे आहे ड्रायफ्रुट्सचा एक मोठा सेक्शन असतो. मिक्स नट्स, बदाम, पिस्ते, कॅशू, काय पाहिजे ते साधारण 10 ते 12 आणि 2 LBचं पॅकेट असतं. त्यामुळे हे बघा $10 अख्खं पॅकेट असतं. 2 LBचं पॅकेट असतं हे. आरुषला तिकडे काहीतरी दिसलंय लहान मुलांच्या सेक्शनमध्ये, ही जीप, आणि म्हणून त्याचं जीप अडकला आणि म्हणून मला तू परत घेऊन आला. ही जीप होती 350ची, ओके. $350. हे आहे बसायला जागा आणि आम्ही आता ब्रेक घेतलाय. सगळं झालं. 2 कार्ट भरून सामान. ही एक कार्ट आहे आणि ही एक कार्ट भरली आहे. हे बघा थोडं सामान आणि हे सगळं सामान. तुमचं बिल झालं ऑलमोस्ट $500. कोचा ह्यांचा स्वतःचाच एक कॅफेटेरिया आहे, कारण त्यांचेच फ्रोझन पिझ्झा असतात तर सगळं स्वस्त असतं. तर इथे बसायला त्यांनी जागा केली. तर लोक नॉर्मली येतात फॅमिली बरोबर, इथे सगळं घेतात. 2 तास तर इझिली निघून जातात. त्याच्यानंतर मग पिझ्झा घ्यायचा, हॉटडॉग किंवा काय घ्यायचं. आपल्यासारखा वडापाव पोहे नाही मिळत इकडे. मी आपली चीज पिझ्झा घेते किंवा मग चिकन सँडविच आणि मुलांना पिझ्झा. मी वाईब्स घेऊनच फिरते नॉर्मली. पहिला साफ करतो आणि मग त्यांना खायला लावतो. पिझ्झा, हॉटडॉग आणि हे आहे चिकनचं एक सँडविच. लेफ्टला हा TV आहे. लोक असे TV कार्टमध्ये घालून घेऊन जातात आपल्या घरी. आणि हा आहे चेकआउट एरिया आहे. बघा केवढे काउंटर्स आहेत. खूप मोठ्या लाईन्स असतात लांबच्या लांब आणि लोक आपले कार्ड भरून घेऊन जातात. ते बघा आमच्यासारख्या ह्यांनी पण घेतला स्टोरेज बॉक्स. आणि मी तुम्हाला दाखवते त्यांचा आता कॅफेटेरिया. हा असा कॅफेटेरिया आहे. हे दिसते तुम्हाला वरती सगळं चिकन सँडविच, पिझ्झा, हॉटडॉग फक्त $1.50ला. स्मूदी फक्त $2 ते $2.50ला. पिझ्झाची स्लाईस पण अशीच मिळते $1.5 का $2ला. मग आम्ही खाल्लं आणि आम्ही आलो होतो आम्ही साधारण 2ला आणि निघूस तर वाजले 4, 4:30. अंधार झाला कारण इथे आता 4:30, 5च्या वेळी साधारण अंधार होतो. 2 कार्ड बघून सामान. 2 कार्ड बघितल्या तुम्ही कशा भरल्या. सगळं इथे बल्कमध्ये येतं. आणि ही दुसरी कार्ड तिने सगळं अरेंज करून दिले छान बॉक्समध्ये, त्यामुळे बरं झालं. गाडी गरम करायला ठेवली लगेच आम्ही. आणि हे सामान कमॉन हात फ्रीजिंग कोल्ड झाले. ग्लोव्ज आणायला विसरले. असं वाटतं फ्रीझरमध्ये चालतोय. इट इज रिअली कोल्ड. आज 20 डिग्री वगैरे झालं असतं, म्हणजे -5, -10 टेम्परेचर झालं आहे. त्यामुळे खूपच थंडी भरली आहे. हात फ्रीज झाले ते बघा. आणि म्हणून इथे खूप तयार होऊन निघायला लागतं. आणि थोडा आळशीपणा केला. मी विचार केला जाऊन थोडंसं चालायला लागेल, पण आम्हाला पार्किंग एकदम शेवटी मिळालं, त्यामुळे एवढं चालायला लागलं आणि हात फ्रीज झाले सामान ठेवता. चला, आय होप तुम्हाला हा कॉस्कोचा ब्लॉग आवडला. आणि मला दाखवायचं होते की स्नो पडला तरी इथे सगळं व्यवस्थित चालू राहतं, काहीही बंद होत नाही. फक्त स्कूल्स वगैरे इमिजिएटली ते बंद ठेवतात, व्हर्च्युअल ठेवतात, पण परत सगळं रेग्युलर चालू होतं. चला, आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू. बाय बाय.